आज आपण बोलणार आहोत एका अशा वादावर ज्याने मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ माजवली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर मध्य प्रदेशचे नियोजन मंत्री जगदीश देवड़ा यांनी असं काही बोलून टाकलं ज्यामुळे काँग्रेस चांगलीच भडकली। काय आहे हा वाद आणि यामुळे सैन्यांचा शौर्याचा खरंच अपमान झाला आहे का? चला जाणून घेऊया काय आहे हे पूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं। या ऑपरेशन मध्ये पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। सैन्याच्या या शौर्याचं सगळीकडे कौतुक होत असताना मध्य प्रदेशचे नियोजन मंत्री जगदीश देवड़ा यांनी एक विधान केलं ज्याने वादाला तोंड फुटला आहे। ते म्हणाले, संपूर्ण देश आणि सेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहे। बस हे ऐकताच काँग्रेसने आक्षेप घेतला। काँग्रेस नेत्यांनी म्हटलं, सेना ही देशासाठी लढते, कोणत्या नेत्यासाठी नाही। हे विधान सैन्याच्या शौर्याचा अपमान आहे। त्यांनी जगदीशजी यांना माफी मागण्याची मागणी केली। दुसरीकडे वाद वाढताच देवड़ा यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांचा हेतू सैन्याचा अपमान करणं नव्हता, तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाचं कौतुक करणं हा होता। सोशल मीडियावरही हा मुद्दा चांगलाच गाजतोय। कोणी म्हणतंय हे विधान चुकीचं आहे, तर कोणी म्हणतंय यात वाद कसला। पण एक गोष्ट नक्की, या वादाने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। काँग्रेस जी कोणतीच संधी सोडत नाही बीजेपीला त्रास देण्याची, पण आता बघू तर बीजेपीने जे असं वक्तव्य केलं आहे ते नक्कीच वादग्रस्त आहे। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? देवड़ा यांनी माफी मागावी की नाही, की त्यांच्या मतचं थोडं वेगळाच अर्थ काढण्यात आला? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।